नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शेवटचा दिवस, रविवार 22 मार्च. फायनल सायंकाळी 6 वाजता, 6:30 वाजता. आणि आत्तापर्यंत सगळ्याच कुस्त्या चांगल्या झालेल्या आहेत, चांगल्या कुस्त्या बघायला मिळालेल्या आहेत. प्रेक्षक तुफान गर्दी झाली होती काल. आजही सकाळच्या सत्रात प्रेक्षक आलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मातीत आणि मॅटवर फायनलला कोण पैलवान आलेले आहेत आणि कुस्ती कशी होईल त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार आजोबा. नमस्कार. कुठल्या गावचे? मळदचे. कुठलं मळद? दौंड तालुका. दौंड तालुका. दौंड तालुका. मॅटवरून कोण आलेलं आहे माहिती आहे फायनल? मॅटवरून कोण आलेलं आहे माहिती आहे फायनल? हर्षवर्धन सदगीर आणि जयदीप. हा, हर्षवर्धन सदगीर आणि जयदीप. काय होईल कुस्तीचं सांगू शकता? जयदीपच निवडेल. जयदीप चांगला आहे. हां, कुस्ती बघितली ह्याच्या अगोदर? जयदीप बघितली. काल परवा. काल बघितली रात्री. काय वाटतंय? ती जयदीप वाटते. होईल. होईल. तुम्हाला काय वाटतं आजोबा? तेच आजोबा कुठल्या गावचे? सांगली. खुद्द सांगली. सांगलीवरून इकडे आलेला आहे. होय, किती दिवस झाले इकडे? इकडं आता 4 दिवस झाला आज. काल परवाचं सत्र बघितलं. काय वाटतं तुम्हाला? मॅटवरून कोण येईल? मॅटवरनं आता दोन्ही पण अनुभवी पैलवान आहे. ते जास्त अनुभव सतगीर आहे आणि कुस्ती असल्यामुळं काय सांगता येत नाही कुणाकडे जाईल. मी म्हणणारी बाजूला जाते ती आणि नको त्याचं नाव वरती येतं. आणि मॅटवर मातीतही तशी चुरशीची कुस्ती. आता मातीवरती दोन्ही पण नामांकित पैलवानावर आली आहे. कोण आहे? गायकवाड आणि महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. आता या दोन्हीमध्ये अशी लढत होणार आहे की कोणाकडे पारड फिरल हे काय सांगता येणार नाही. तसा अनुभव महेंद्र गायकवाड आहे. टायमिंगच्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड हुशार आहे. आपल्यासोबत बुलढाण्यावरून एक आजोबा आलेले कुस्त्या पाहण्यासाठी. त्यांच्याकडून कुठल्या गावचे? तालुका सिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा. कालच्या कुस्त्या बघितल्या? हो, कशा झाल्या? चांगलं झालं, जोरदार. आज मॅटवरून कोण आलेलं आहे फायनलला? ते नाही समजत. मॅटवरून जयदीप पाटील आणि हर्षवर्धन सदगीर आलेला आहे. बर. हां, काय होईल कुस्तीचं? कोण होईल मराठी? केसरी. आता ते काय सांगावं, कोण काय सांगता येत नाही. ते काही नाही सांगता येत. अंदाज काही सांगता येत. ताकद कोणाची पाहिली? ताकद भरमसाठ आहे. त्याच्या बी अंगात आहे, याच्या बी अंगात आहे. ते नाही सांगू शकत. ते काही सांगतात नाही. पत्ता खेळण्यासारखी गोष्ट ही. मग नशीब, फक्त नशीब असं आहे बा. आजोबा सांगतात नशीब. ज्याचं नशीब आहे तो गदा नेणार, तो फॉर्च्युनर नेणार. त्याला बुद्धी आणि ताकद लागन. त्याला बुद्धी आणि ताकद. ज्याला डावपेच माहीतच आहे, ज्याला बुद्धी ताकद आहे तो नेणारच आहे. कोणता तरी एक चित होणारच ना, पडणारच आहे. असं आहे. आपल्यासोबत विष्णुपंत खोसे यांचे बंधू आहेत, भाऊजी. त्यांच्याशी जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल? मॅटवरून कोण आलेलं आहे? तुम्ही बघताय, तुम्ही येताय रोज, मी पाहतोय. काय वाटतं तुम्हाला? आज मॅटवरून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि पैलवान जयदीप पाटील यांची कुस्ती आज मॅटवरून होणार आहे. अतिशय अतितटीची आणि चुरशीची कुस्ती होणार आहे. पूर्ण महाराष्ट्राचं नाही, देशाचं लक्ष या कुस्तीकडे लागणार आहे. कारण की हर्षद सदगीर हे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत आणि एकदम हुशार आणि ॲक्टिव्ह कुस्ती करणारे पैलवान आहेत. तसंच जयदीप पाटील चांगल्या मल्लांना हरून वर आलेले आहेत. ते पण चांगली कडवी झुंज देणार आहेत आणि 1 नंबर कुस्ती होणार आहे ती. आणि मातीतनं तर अत्यंत चुरशीची कुस्ती आलेली आहे. मातीतून पण सिकंदरची कुस्ती अतिशय चुरशीची होणार आहे. महेंद्र आणि सिकंदरची कुस्ती, दोन्हीची कुस्ती याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा झालेली आहे. या कुस्तीचे नगरला जी कुस्ती झालती त्याच्यावरून वाद पण झालता. त्या कुस्तीसाठी, ह्या पण कुस्तीसाठी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे आणि अतिशय चुरशीची कुस्ती होणार आहे. बघा, अतिशय मजा येणार आहे या कुस्तीसाठी. दोन्ही पैलवान अत्यंत चांगले आहेत, अनुभवी आहेत. सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड
याच्या अगोदरही कुस्ती झालेली आहे, स्पर्धेतच झालेली आहे. कोथरूडच्या अधिवेशनमध्ये कुस्ती झाली होती. त्यानंतरनं अहिल्यानगरला वाड्या पार्कला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या. तिथं सोन्याची गदा होती, चांदीची नाही, सोन्याची अर्धा किलोची गदा होती. आणि त्या स्पर्धेमध्ये महेंद्र आणि सिकंदर आमने सामने आले होते. पण आज दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली पुणे येथे माती गटातून फायनल आलेले आहेत. आणि आज त्याचा निकाल काय लागणार आहे आपण धनंजय भाऊ यांच्याकडून जाणून घेऊया. धनंजय भाऊ नमस्ते. नमस्कार सर. काय वाटतं तुम्हाला मातीतून काय कसा निकाल लागला? मातीतून आज म्हणजे माझी शक्यता जास्तीत जास्त महेंद्र गायकवाड येऊ शकतो आणि मॅटवर अनुभवी हुशार पैलवान म्हणून हर्षवर्धन सदगीर एक हुशार आहे. जयदीप पाटील आहे पण नवीन आहे, नव्या ताकदीचा पैलवान आहे, त्याच्यामुळे एक हुशार आणि अनुभव म्हणून सदगीरचं थोडं कुस्ती जिंकण असं वाटतंय. महाराष्ट्र केसरी कोण होईल? फॉर्च्युनरचा मालक कोण होईल? तुम्हाला कोण वाटतं? माझा एक अंदाज का हर्षवर्धन सदगीर सगळ्यात जुना हुशार अनुभवी, ज्याच्याकडं अटॅक आणि डिफेन्स दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यामुळं सदगीर फॉर्च्युनरचा मालक होईन अशी शक्यता आहे. हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी होईल असं धनंजय भाऊ सांगतात. आणि फौजी खोसे फौजी काय सांगतात? तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र केसरी कोण होईल? कोणत्या जिल्ह्याला गदा जाईल किंवा फॉर्च्युनरचा मालक कोण होईल? आजपर्यंत जेवढे पण महाराष्ट्र केसरी कुस्त्या झाल्यात त्याच्यात आजपर्यंत कोणीच सांगू शकलं नाही. एक नरसिंह यादव एक अपवाद आहे याच्यासाठी की तो होईल वाटायचं होतं सगळ्यांना आणि तो होतच होता. नरसिंह यादव सोडून आजपर्यंत असं कधीच नाही झालं की हो महाराष्ट्र केसरी होणार आणि तोच महाराष्ट्र केसरी झाला. तर पाहू आज कुस्ती झाल्यावर काय होतंय. कोणीच सांगू शकत नाही या कुस्तीचं काय होईल. कुस्तीचं काय होईल हे सांगू शकत नाही असं फौजी सांगतायत. आपल्यासोबत पारनेरचे वसात युवराजभाऊ पठारे आपल्यासोबत आहेत. 2-3 दिवस झालं ते या स्पर्धेसाठी येत आहेत, पुणे वाघोली येते. भाऊ पहिल्यांदा सांगा नियोजनाबद्दल काय वाटतं? खूप छान नियोजन झालं. आजपर्यंतच्या नियोजनात पुण्यातले 2-3 अधिवेशन झाले, ते नियोजन चांगलं होतं. मागच्या वर्षी अहिल्यानगरचं जे अधिवेशन झालं त्याही ठिकाणी नियोजन झालं चांगलं. आणि या वर्षीचं एक आगळं वेगळं म्हणजे आपण 1 नंबरला फॉर्च्युनर ठेवली आणि 5 लाख रुपये रोख बक्षीस ठेवले. खरोखर पैलवानांची कदर केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन झालेलं आहे. कालच्या कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. मॅटवरून मातीतनं कोण आलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे. मॅटवरून कोण आलेलं आहे काय सांगाल ते? मॅटवरून हर्षद सदगीर फायनलला आलेले आहेत, पैलवान महाराष्ट्र केसरी आहेत. आणि दुसऱ्या बाजूने एक नौखा पैलवान आणि उमदा तरुण आणि अतिशय वय कमी आहे परंतु चांगल्यापैकी प्रगती आहे हा असा जयदीप पाटील हा फायनलला आलेला आहे. या दोघांची कुस्ती अतिशय चांगली होईल. खरं तर हर्षल सदगीर पैलवान हे अतिशय अनुभवी पैलवान आहेत, पण त्याच्याचबरोबर जय पाटीलही ताकदीने टेक्निकने अतिशय चांगल्या प्रकारे कुस्ती करतो, त्यामुळे अतिशय तुल्यबळ अशी ही कुस्ती होईल. आणि मातीतून काय सांगतो? मातीतून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड हे दोघंजण फायनलला आलेले आहेत. सिकंदर शेख आहे टेक्निकली चांगला आहे परंतु तो माझ्या मते दमाने थोडासा कमी पडेल, परंतु चांगली कुस्ती होईल दोघांची, महेंद्र गायकवाडची आणि त्याची. तुम्हाला काय वाटते 2026 सालचा महाराष्ट्र केसरी कोण होईल? अंदाज काय तुमचा? चौघांचाही अभ्यास करता माझ्या मते 2026 सालचा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर होईल. 2026 सालचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर होईल असं पठारे वसात सांगतायत. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपली कुस्तीवरती बघत राहा. आत्तापर्यंत तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आज फायनलची कुस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे, सेमीफायनलची कुस्ती पाहायला मिळणार आहे आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती. एवढंच सांगतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.